तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा माझे आंघोळ इथे झाले आता फक्त 9 वाजले, जास्त काय नाही का. तर काल लय वाऱ्याने सुटलं होतं, लय पाला पडलेला. आत्यांनी पुढचं झाडलं मी घराच्या कडेने. किचन कट्टा धुवून घेतला, फरची सगळी पुसली. कृष्णाने मी संगट चावळ केली बघा. ह्यांनी गेलं जिमला. तर सोनार दादा आलते बघा. तर काल आम्ही सोनाराच्या दुकानात गेलो होतो आणि घरी कोणीच नाही. आत्या पण गेल्यात, आंघोळ गेल्यात जिमला. दादांना म्हणले चहा पाणी प्यायला, म्हणले नको आता लय उशीर झालाय. नकोय बाळा सर, सोन्याचं आहे ते, तू टाकशील कुठं. तर इकडं कृष्ण झोपलं होतं बघा सोप्यावर, तेवढी त्याची रग राहिली उचलायची. आता गन पावडर करून नटाफटा करून बसलाय आणि चहा दी म्हणतोय प्यायला. म्हणलं थांब दूध येऊ दे. तर हॉल आणि हे सगळं पुसून घेतलं आणि किचनमधलं पण सगळं आवरलंय बघा. एकदम कट्टा आहे ती, भांडी घासून हे ती. आता फक्त राहिलंय फ्रीज पुसायचा. आत्यांची आंघोळ झाली की आत्या करतात देवपूजा आणि इकडली रूम पण आवरले आहेत. सगळं सकाळ सकाळ आवरून घेतले. तर ही बघा असं कानातलं आहे आत्यांच्या साखळ्या. तर मी काढून घेतलेत, म्हणलं दाखव तुम्हाला पण. अशा दिसतात, नक्की सांगा कमेंट करून कशा दिसतात साखळ्या. इकडे आता चहा पाणी झालंय बघा आणि तुरीची डाळ टाकली शिजायला. आत्यांनी घेतलं देव पूजून, बाहेर तुळशीला गेलं आणि त्यांना आता मी कानातलं देते. आत्यांचं बघा काय म्हणतात. त्या काय करती, फिरती कशी, डोकं विचारायचे. धरा आत्या तुमचं कानातल्या साखळ्या आल्या. काल तुम्हाला भेटल्या नव्हत्या. पैसे देऊन सोनार दादाला ते म्हणलं की आज नाही ते साखळ्या तुम्हाला सकाळ आलं होतं. तर आता साखळ्या आपल्या आलेल्या आहेत. तर हे कवडीचे साखळे आहेत, 15,000 साखळे देऊ शिजले बघा. वाटतं तरी 15,000 साखळे असल्या. मी दाखवल्या साखळ्या, मी दाखवल्या म्हणलं. दाखवल्या त्याला कोण म्हणे का 15,000 साखळे ते घाला कानात मग, आता ठेवू नका. कानात लाडक्या भावाने लाडक्या बहिणीला पैसे दिले. भावाच्या बदली 1 ग्राम सोनं मला अर्पण नाही. घाला मग कानात. आता मी केलं आणि माझ्या पदरचं पैसे टाकून बांधून काय टाकून अजून अर्धा ग्राम करून अर्धा ग्राम आणि ती 1 ग्राम असं 1.5 ग्रामच्या साखळ्या केल्या. तर भावाला थँक्यू बघा माझं. थँक्यू. बहीण आहे माझा लाडका भाऊ, मला पैसे दिला त्याच्याबरोबर थँक्यू. असं मदत करा आणि असंच मी सोनं करीत आहे. हा करा. घाला मग आता कानात. तर मी कणिक मळून चपात्या घेतल्यात लाटायला. आता चपात्या घेते करून सगळ्या, थोड्याच करायचं आता लेणी आणि 2 भाकरी करायच्या. गरम करायचं आणि अंडेच परतून जेवण. तर आता जेवण इथे झालं माझं. आता मला धुवायच्यात कपडे. तर आज एवढी कपडे धुवायला. तर दुपारच्या 2 वाजून गेलेत बघा. आता ऊन तर इतकं आहे ना बाहेर. धुणं धुतलं, थोड्या वेळ मोबाईल बघत पडले होते. दोन ह्यांनी आले पूजा खायला काय तर बनव म्हणून. आता मी खायला बनवलंय बघा. तर कांदा भाजायचं तर काम तळावं थोडंफार आलाच तर तेल टाकलं, चेक करायला टाकलं होतं पण तापलंय तेल आपलं चांगलं. मी टाकते तेल गरम आहे. ही बॉबी आहे बघा. मला भाजी खोळायची होती मला. असली बॉब्यात ही बॉबी आहे. पापडी पापडी बरं खाऊया चला. कांदा भाजी ही मित्रांनो, भाजी. पप्पांना घेऊन येतो का एवढं? शूटिंग चालू केले. केलं का? हा आमचं चालू बघा इथं बनवायचं. छान झाली असं नाही एक भाजी. तिखट कमी असली मग आता भाजी खाटून घ्यायची. चव चांगली काय बघते चांगली थांब ना खाऊ दे तर. आता सांग ना कसं झालंय. कमी ना थोडंसं तिखट झालंय. तिखट झालंय थोडा. लई तिखट झालंय. मीठ कमी का जास्त आहे? मीठ थोडंसं जास्त. काय कृष्णा इथं पण बस
बसला का बॉब्या खायला? हो, कशी झाली भजी? कमी जास्त काय? एक नंबर खतरनाक. असं वाटतं एखादं हॉटेल टाकून द्यावं तुला. हा, नका लगेच खरंच चालतंय. मग कुठं टाकायचं? तांबातून वाढायचं कोणाला नदीला. म्हणजे कुणी चिवू नाही तिथं. तर बघा मी दुपारी भजी बनवली होती ह्यांना खायला. तर सगळ्यांनी आम्ही भजी खाल्ली. झाडून इथे घेतलं, भांडी घासली आणि आत्यांनी दळण माझे गव्हाचं पीठ संपले. आत्यांनी गव्हाचं दळण दळून आणलं आणि परत खालच्या घरी गेलं. तर सुट्टीला आणायच्यात बघा वनगिऱ्यांच्या बांगड्या, म्हणजे काय ते सोन्याचं पाणी दिलेलं. काल आम्ही रुखवताचं सामान, कालच म्हणजे त्या दिवशी आम्ही रुखवताचं सामान जे आणायला गेलो होतो त्याच्यामध्ये बघितलं त्या बांगड्या सुट्टीला. तर ती बांगड्या घ्यायच्यात आम्हाला आता जाऊन. मम्मी म्हणजे राणीची मम्मी गावामध्येच आहे. तर ह्यांना म्हणलं चला. तर ह्यांनी म्हणलं मांस खायला पण जायचे तिकडं. कुठं काय गावाचं नाव घेतलं काय माहिती, परत विचारलं सांगते. तर चला आपण बांगड्या बघू कशा भेटतात कशा नाहीत ती. तर बघा सुट्टीला बांगड्या ही आवडल्या होत्या आणि बांगड्या हीच घेतल्या. काय ग पिहू? बाई का ग माझ्यापेक्षा आधीच कॅमेरा ऑन करते. थांबा की जरा. नाही का बघा ही नथ घेतली मला. तर नथ, तर पिऊन ह्यांनी बसले घोड्यावरती. तर आले बघा रिटर्न. राणी कशी पळते. अयो पिऊ रडती कशी. तर आता आम्ही आले बघा हा एवढंच घेतले. मला केली कशी मला आणली मी. तुला आणली छान आहे का म्हणलं साडी सोनीची आहे. हो हो तर हो छान वाटतात बांगड्या. बायला घाला म्हणा आता. आजीकडनं गिफ्ट सांगितलं बघ. ह्याच्यात सांगते की आजीकडनं गिफ्ट आहे बांगड्या. छल्ल्यावरचं बांगड्या. छल्ल्यावरच्या बांगड्या. बांगड्या तरी काय त्या छल्ल्यापेक्षा महाग बसले 4000ला. मग मम्मी होती की तिथं चालते डायरेक्ट. माझी काय पाकच नटली सगळी पण. शेंगा दांडीशी नटली सगळी. तर बघा आम्ही मांस खायला पण गेलो होतो. तिथं काय ब्लॉग घेतला नाही मी. तर आत्ताच आलो बघा आणि कपडे चेंज केले. तर आत्या आणि शंभू राहिले जेवायचं, त्यांना पण घेऊन आलो मांस. तर आत्या आणि शंभू जेवण करतात. आता आम्ही ब्लॉग लाईन घेतच करते सगळ्यांना गुड नाईट.